आपण आलोय राम आश्रय हॉटेलला आणि बाहेरची गर्दी बघू शकता। नमस्कार, मी महेश दवळे, तुमचे स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये। आज आहे संडे आणि संडे निमित्त एकतरी ब्लॉग झालाच पाहिजे आणि आम्ही ब्लॉगसाठी 2-3 स्पॉट ठरवले होते, पण ते आमचे सर्व प्लॅन कॅन्सल झालेत। तर आज आपण असंच रँडमली ब्लॉग बनवतोय की कुठे जायचं, काय करायचं अजून काहीच ठरवलं नाही। फक्त आम्ही आता घरातून निघालो तेव्हा ऑनलाईन बुकिंग केली आहे बुक माय शोवरती। मुसाफा द लायन किंग असं मूवीचं नाव आहे आणि हा मूवीला बघायचा आहे। ॲक्च्युली हा लहान मुलांचा मूवी आहे, पण आता चला जाऊया मूवी बघूया आणि पुढे ठरवूया काय काय करायचं आहे ते। तर चला चालू करूया। तर आता आम्ही हुमा टॉकीजवळ पोचलो आहे। आता आम्ही चाललो मुफासा पिक्चर बघायला। मयुरीची इच्छा होती मुफासा पिक्चर बघायचा। मयुरी, कोणता पिक्चर बघायला आलीस? मुफासा। मुफासा। आता आम्ही चाललो मुफासा पिक्चर बघायला। 3चा शो आहे, पण आम्ही एकदम कट टू कट टायमात आलेलो आहे, कारण का आमच्याकडे वेळ कमी असतो प्रत्येक टायमाला। सगळीकडे आम्ही कट टू कट पोचतो। ॲडव्हान्समध्ये पोचायला आम्हाला आवडत नाही, तर जातो ऑनलाईन तिकीट बुक केली आम्ही बुक माय शोवरून। आता जातो वरती डायरेक्टली। चला वरती भेटूया। ऑलरेडी मूवी चालू झाला आहे, 5 मिनटं झालीत मूवी चालू होऊन। आता आम्ही जातो आतमध्ये। लेट लतीफ मयुरीमुळे लेट झाले, हा कोणामुळे लेट झाले? आता इंटरव्हल झालेला आहे आणि आम्हाला मूवी जेव्हा स्टार्ट झाली त्यावेळी आम्हाला ग्लासेस दिले होते, कारण का 3D मूवीची तिकीट काढली आपण। मला तर काय एवढा ठीकठाक वाटतो आहे पिक्चर, पण मयुरीला पिक्चर आवडला आहे, कारण का हा पिक्चर लहान मुलांसाठीच आहे। तिला पण आवडला ना। सर्व आपापली पोरं घेऊन आलेत लहान लहान, आणि मी पण घेऊन आलो आहे मयुरीला। छान आहे तसा मूवी, पण लहान मुलांसाठी ठीक आहे। फायनली 2 तासाच्या नंतर मूवी संपलेला आहे। ठीक होता मूवी। तुला कसा वाटला मूवी? मस्त छान होता मूवी। लहान मुलांसाठी अजून चांगला आहे तो ॲक्च्युली। मी माझ्या लहान मुलाला घेऊन आलो होतो मूवी बघायला। आता बघूया इकडून बाहेर गेल्याच्या नंतरला कुठे जायचं ते अजून काय ठरवलेलं नाही आहे। ते तर बाहेर गेल्यावरतीच कळेल आपल्याला आम्ही कुठे जाणार आहेत ते। कुठे जायचं का प्लॅन केला? बघूया आता। ॲक्च्युली 2 प्लॅन केले होते आजसाठी आम्ही, पण ते झाले नाही। आम्ही आज भलतंच इकडे आलो आहे। बघूया आता कुठे जातोय ते। फायनली आमचं ठरलं आहे कुठे जायचं ते, आणि आम्ही ठरवलं आहे। काय सांगू, कुठे आलो आपण? आलो आहे सिद्धिविनायक मंदिर। सिद्धिविनायक मंदिरात आलो आहे शेवटीला आम्ही दर्शन करायला। कालच यायचं होतं, पण काल आम्हाला काही कारणांमुळे यायला जमलं नाही, आणि इकडे यावं तर मागे गणेशोत्सव होता काल आणि खूप क्राऊड असेल या हिशोबाने आम्ही लोक आज आलो आहेत। पण आज पण संडे आहे, पण आमच्याकडे आज वेळ आहे। आम्ही आज किती वेळ लागला तरी दर्शन करू शकतो। तर चला जाऊया मंदिरात। भरपूर क्राऊड आहे मंदिरात।
हाँ ना ठीक है 5 मिनट बता लाग वा वा क्या बात आहे. गणपती बाप्पाचा जन्मदिवस असल्याकारणाने मंदिर खूप चांगल्या पद्धतीने सजवलेलं आहे. भजन कीर्तन पण चालू आहेत. आणि इकडून समोरून आपण मुखदर्शनही घेऊ शकतो. कशी आहे मग मूर्ती? आता आम्ही ही मूर्ती फायनल केलेली आहे बाप्पाची. आता हीच मूर्ती आम्ही बाप्पाच्या चरणी स्पर्श करू आणि हीच मूर्ती आम्ही घरी घेऊन जाऊ. आणि ह्या शॉपमध्ये अजूनही खूप साऱ्या मूर्त्या आहेत, ह्या तुम्ही बघू शकता. चला तर आता आपण बाप्पाच्या दर्शनासाठी लाईन लावूया आणि 100 रुपये डोनेशन देऊन आपण एंट्री करणार आहोत. कारण की थोड्याच वेळात आता आरती चालू होईल आणि नॉर्मल लाईन बंद केली जाईल दर्शनासाठी. तर आपल्याला त्याआधी दर्शन करायचं आहे म्हणून आपण डायरेक्ट लाईनीमध्ये घुसून आपण दर्शन करणार आहोत. तर बाप्पा तुझ्या लेकरांना माफ कर डायरेक्ट घुसल्यामुळे. तर चला बाप्पाचं दर्शन करूया आता. ज्या क्षणासाठी आपण एवढा वेळ वाट बघत होतो तो क्षण आता आलेला आहे आणि बाप्पाचं दर्शन झालं आहे. गणपती बाप्पा मोरया. चला तर आता आपलं दर्शन झालेलं आहे आता आणि आम्ही बाहेर आलो मंदिराच्या. जसं आम्ही मंदिराच्या बाहेर आलो तसं आरती चालू झाली. 7:30 वाजलेत. आता अर्धा तास आरती चालू असेल. आता आम्ही इकडून निघतोय आणि आता वेळ झाली पेटपूजा करायची. तर आता इकडून आम्ही जाणार आहेत माटुंग्याला रामाश्रय हॉटेलला. ते पण भरपूर फेमस आहे. आणि मंदिरावरती केलेली लाईटिंग बघा तुम्ही, खूप मस्त आहे. मयूर भूक लागली आहे ना आता. दर्शन झालं आता मयूरीला भूक लागली. आता भेटूया डायरेक्ट रामाश्रयला. चला आपण आलो आहेत रामाश्रय हॉटेलला आणि बाहेरची गर्दी बघू शकता. ही अशीच नेहमी लाईन असते आणि मयुरीचा नंबर शेवटचा आहे. तर लाईनीत अगोदर सुरू केले आणि नंबर तर बघूया तरी 15-20 मिनटं जातील मला वाटतं. जसं टेबल खाली होणार तसं एक जण आतमध्ये जाणार. हे माटुंगा स्टेशनच्या बाहेरच आहे. इकडून माटुंगा स्टेशन एक वॉकेबल आहे 2 मिनटं. इकडे असे मेन्यू कार्ड आहे. आपल्याला स्पेशल मेन्यू कार्ड दिला जात नाही आणि हा क्राऊड आहे. आता आपली पोळी इडली आली आहे. टेस्ट करूया. दाखव पोळी. पोळी इडली टेस्ट करतो. फर्स्ट क्लास. जिभेवर ठेवल्या वेगळे आहे ॲक्च्युली. फर्स्ट क्लास टेस्ट. क्वालिटी एक नंबर. फर्स्ट क्लास. तर आपली गोल भाजी आता आलेली आहे, बघून घ्या. आणि ही गोल भजी जरा वेगळी डिफरंट भजी आहे. ही स्वीट आहे ॲक्च्युली आतमध्ये. ही रामाश्रयची स्पेशल भजी आहे, बघू शकता. गरम गरम मस्तपैकी. हे तुम्हाला टेस्ट करून दाखवतो. मस्त एकदम भन्नाट आहे. सगळं इकडचे आयटम आहेत ना, सगळं युनिक आहेत. हे पण फर्स्ट क्लास आहे. तुम्ही पण या नक्की, सगळे टेस्ट करा. तर आता आपला अजून एक आयटम आलेला आहे. ही म्हैसूर ऑनियन डोसा आहे हा. तर बघून घ्या कसं आहे. तर तुम्हाला याच्या आतमध्ये काय आहे ते दाखवतो. आतमध्ये ही अशी कोटिंग आहे. ही चटणी सोबत मस्त आहे की खायची. छान टेस्ट आहे.
मस्त टेस्ट क्रिस्पी आहे का? क्रिस्पी आणि हे सगळं फ्लेवर याचं सर्व येतो आहे वेगवेगळा. घी टाकले त्याच्यानं फ्लेवर येतो आहे आणि स्मेल पण एकदम छान करते. जसं प्लेट आमच्या टेबलवरती आली होती ना तसं आमच्या तोंडाला पाणी सुटलं होतं की आतमध्ये काय असेल. मस्त आहे, फर्स्ट क्लास. तर आता आपला शेवटचा आयटम आला आहे तो आहे पायनॅपल शिरा. बघा इथे शिऱ्यामध्ये अजून पण फ्लेवर आहे, स्ट्रॉबेरी फ्लेवर पण आहे, पण इकडचं जास्त करून फेमस आणि जास्त खाल्ले जाणारा हाच शिरा आहे जो पायनॅपल शिरा आहे. तर आता आपण तो टेस्ट करूया. टेस्टसाठी भरपूर घेतलं आहे मी. पायनॅपलचा फ्लेवर आहे खूप अप्रतिम आहे. आपण जो घरी खातो ना त्याच्यापेक्षा खूप वेगळा आहे हा शिरा. मस्त फ्लेवर आहे, छान, फर्स्ट क्लास. चला संपवतो फटाफट. बघा आमचं बिल 313 रुपये झालं. जास्त कॉस्टली पण नाही, एकदम मस्त रिजनेबल आहे. आम्ही टेस्ट 5 स्टारपेक्षा पण क्लासिक टेस्ट आहे. तर आता आमची पेटपूजा झाली आणि आपण आता बाहेर पडलेलो आहेत हॉटेलच्या. आणि तुम्हाला हॉटेलच्या बाहेरची गर्दी दाखवतो. अजूनही गर्दी संपली नाही. हे बघा लाईन अजूनही आहे, पब्लिक सगळी मागे उभी आहे. ही अशीच गर्दी सकाळी 6 वाजल्यापासून चालू असते, ही रात्रीपर्यंत चालू असते आणि कंटिन्युअसली क्राऊड इकडे असतोच असतो. आणि आज विकेंड असल्यामुळे तर कंपल्सरी बाहेर लाईन पण लागेल. चला तर आता पेटपूजा झालेली आहे आपली आणि हा ब्लॉग संपवायची पण इथेच वेळ झालेली आहे. आता भेटूया एका पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. आपला ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया आता पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय, सी यू, स्टे ट्यून.